युद्धाचा परिचय माझ्याकडे घेतला तर तुमच्याच परिसरामध्ये सरस्वती भुवन शाळेमध्ये शिक्षक आहेत. सरांचा प्राध्यापक डॉक्टर अनिलराम भाऊ कांबळे हे नाव फक्त भिडकी पुरतं मर्यादित नव्हे, संभाजीनगर पुरतं मर्यादित नव्हे किंवा मराठवाड्यापुरतं मर्यादित नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे नाव फार परिचित आहे. हे मी मुद्दामून माहिती याच्यासाठी येतात घेतला की विचार मंचावर उपस्थित सर्वजण प्राध्यापक आहात, शिक्षक आहात, परंतु हे सांगत असताना मला अभिमान वाटेल. मुळात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टर अनिलराम भाऊ कांबळे ज्यांचं शिक्षण MA लोकप्रशासन, पुन्हा MA राज्यशास्त्र, पुन्हा MA शारीरिक शिक्षण म्हणजे BPL, MPL, DSM, त्याचप्रमाणे PhD एवढं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा परमनंटची नोकरी आहे. परमनंटची नोकरी असून सर तुमच्या समोर आल्याचं भाग्य एवढं सांगतो की शिक्षकांमध्ये आणि खऱ्या शिक्षकांमध्ये काय फरक असतो त्याचं उत्तम उदाहरण कोणी असेल तर डॉक्टर अनिल कांबळे सर आहे. कारण काय, जेव्हा जेव्हा समाजावर एखादी अडचण येते, जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, तेव्हा तेव्हा तुम्हाला माहिती असेल राजकीय किंवा सामाजिक प्रश्न हाताळताना शासकीय नोकर आला ज्याला शासनाचा पगार मिळतो त्याला फार अडचणी येतात. तो म्हणत नाही विचार करतो मी जर शूटिंग मध्ये आलो आणि माझी तक्रार जर कोणी केली तुम्हाला निलंबित केलं का, मला पगार करा. तर अनिल कांबळे सर असं नाव आहे पगारानंतर पण माझ्या विद्यार्थ्याला अन्याय घडला असेल तर पहिले त्याला न्याय द्यायचं, नंतर बाकीचा विचार करू. हे विचार घेऊन कधी नोकरीला प्राधान्य न देता मी समाजाचा आहे, समाजासाठी सातत्याने झटत राहील असं काम करणारे नेतृत्व व्यक्तिमत्व म्हणजे अनिल कांबळे सर आहे. कधीही त्यांनी शब्दामध्ये करणीमध्ये वाणीमध्ये त्याचा अंतर नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल कांबळे सर आहे. तुम्ही पाहिलं असेल अनेक रस्त्यावर तुम्ही भिडकीहून इकडे तिकडे जाताना कुठे ऍक्सिडेंट मध्ये मांजर गेले असेल, कुत्र गेला असेल, अनेक मोठमोठे प्राध्यापक गाडीवर पडले, वकील, डॉक्टर, इंजिनियर, पोलीसवाले सुद्धा त्या कुत्र्यावर वलटून जातात, पण त्याला बाजूला घेण्याचं काम कोणी करत नाही. जे शिकेल सवरेला आहे असा कोणताही व्यक्ती करताना दिसला नाही. पण तुम्ही सातत्यानं पाहत असेल आणि कांबळे सरांकडे कॉलेजला जायला उशीर होत असेल किंवा व्याख्यानाला जायला उशीर होत असेल, पण एखादं मुख्य जनावर जर ऍक्सिडेंट मध्ये किंवा अपघातामध्ये तिथं मरण पावलं असेल तर अनिल कांबळे सरांच्या गाडीमध्ये हँडग्लोव्ह नेहमी असतात. ते हँडग्लोव्ह घालून पहिलं ते जनावर तिथून बाजूला करणार, त्याची व्यवस्थित विल्हेवाट करणार आणि पुढे कारवाई करणार. ते म्हणणार नाही किंवा नाही केला म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं आहे. मुद्दा म्हणून एवढं सांगतोय की तुमचे आमचे प्राध्यापक असणारे वर्ग सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा आणि वैयक्तिक जीवनात वागणारा याचा पार दाखवतात. म्हणून कृती आणि काम कर्म यामध्ये काही फरक न ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल कांबळे सर आहे. कारण की आपण नेहमी म्हणतो शिवाजी जन्मावर पण दुसऱ्याच्या पोटी आहे का नाही, दुसऱ्याच्या घरी काम करायची सुरुवात आपण म्हणतो पहिलं तू करणार, पण पहिलं सुरुवात माझ्यापासून व्हावी आणि मी म्हणतो प्रसन्नता अडचण होईल, माझ्या निर्माण होईल किंवा माझ्या पगाराला धक्का लागेल किंवा माझ्या शरीराला धक्का लागेल, काही इजा होईल याचा विचार न करता सगळ्यात पहिले समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जावं असं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल कांबळे सर आहे. यांच्या कामाची दखल राज्यातील सर्वच नोंदणीकृत संघटनांनी संस्थेने घेऊन त्यांना विविध ठिकाणी प्राणी मित्र नावाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचप्रमाणे नाशिक या ठिकाणी आताच मागच्या वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार त्यांनी संपादन केलेले आहेत आणि हे करून सुद्धा ते त्यांच्या लेकरांना, त्यांच्या बायकोंना नेहमी सांगत असतात की तुमच्या अगोदर मी समाजाचा आहे आणि मी समाजाचा व्हायचं असेल तर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत सारखं वागावं लागेल. म्हणून तुम्हाला सांगतो सरांच्या मुलीचा वाढदिवस, सरांच्या मुलाचा वाढदिवस पुढे आणत असताना पुढे वृद्धाश्रमामध्ये कुठे पैशाचा वायफळ वापर न करता तुमच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पुढे दोन लेकर दत्तक घेणं, कोणाला वया पुस्तकं मदत करणं असं की त्यांचं काम आहे. इव्हन तुम्हाला याच्यासाठी सांगतो की मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे शिक्षक लोक आमची जर कटिंग वाढली तर ते खिशात हात घालायचं, माझे 7 रुपये पहिलं कटिंग करून ये म्हणून वर्गात बस. आजच्या या 2026च्या या काळामध्ये तसा शिक्षक पाहायला मिळत नाही. आपण अनिल कांबळे सर पहिले खिशात म्हणणार हे कटिंग करून ये म्हणून वर्गात बस. म्हणजे आजच्या एवढा मोठ्या भरम पगारातला 2 रुपये विद्यार्थ्यांना लावण्याची जी तयारी ठेवते असं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल कांबळे सर. या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता, तुम्ही त्यांची वाणी ऐकायची, त्यांच्या वाणीला बोलण्यासाठी मी पुत्र संदर्भाने
नवीनमध्ये सातत्यानं प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आदरणीय ढोले साहेब यांचं स्वागत आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निखिल आयनांनी करावं अशी मला विनंती करतो. टाळीचे दोन अर्थ होतात. एक खूप चांगला बोलला म्हणून आणि दुसरा जास्त वेळ बोलू नये. त्यामुळे आपल्याला विनंती असेल स्वयंस्फूर्तीने टाळी ही गोष्ट वेगळी, पण तो आदेश करायचा नाही वाजवायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित एकता शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालय विखे राष्ट्रीय सेवा आयोजन योजनाचे समारोप प्रसंगी विचार उपस्थित आदरणीय डॉक्टर मोतीजी आहे सर. मला ज्यांनी आग्रहानं आमंत्रित केलं असे माझे गुरुवारी आदरणीय मोतीजी चोखर विचार उपस्थित सर्व मान्यवर. आमचा एक योगा तुम्हाला माहिती आहे का काय झालं, दोन अनेक विचारावर आहे. तोही प्राध्यापक तोही डॉक्टर फक्त एवढं आहे की माझी बायको डॉक्टरेट आहे, त्याची बायको डॉक्टरेट नाही. या विचारांचा विनंती असेल तुम्हाला की आपण आपल्या पतीलाही शिकवावं व डॉक्टर करावं. स्वच्छतेचा महामेरू गोपाला गोपाला असं म्हणून समजा महाराष्ट्राला ज्या माणसाने स्वच्छतेचं महत्त्व स्वतःचा मुलगा वाढतो कीर्तन चालू असतं. एक माणूस पळत येतो तुझा आवाज लवकर घरी चला, तुमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि आवाजी नावाचं व्यक्तिमत्व गाडगे बाबा आपलं कीर्तन चालू ठेवतात आणि त्या माणसाला कीर्तनात तो सांगतात जो गेला तो संपला करायचं. आणि हे काम पूर्ण झाल्याशिवाय मी काही येणार नाही. म्हणजे स्वतःच्या पोटचा पोरगा मरून पडल्याच्या नंतरही मोतीला जायचं का नाही, किंवा त्यापेक्षाही अधिक समाजासाठी मी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याचं जिवंत उदाहरण संत गाडगे बाबा आहे. गाडगे बाबा ज्या पंढरपुरात देव मंदिरात जायचे सर, लोक मंदिरात दर्शनाला जायचे, पुण्यापूजा यात्रेला जायचे. गाडगे बाबाही जायचे, पण बाबा मधात जाता बाहेर जायचे. आणि त्या काळात काय तुमच्या बायो टॉयलेट मोबाईल टॉयलेट नव्हते, तर मग तो नदीचा पूर्ण परिसर लोक व्यापून टाकायचे आणि गाडगे बाबाची स्वच्छता करायचे. त्या स्वच्छतेचं महत्त्व भारतीय संविधानकर्त्याला लक्षात आलं आणि म्हणून UGCच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना निर्माण व्हावी. त्यातून विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानाचं महत्त्व ओळखून जावं म्हणून UGCच्या नियमानुसार फंडानुसार आपण हा कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमामध्ये शाळेच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमात आणि युवक महोत्सवाच्या नाट्याच्या कार्यक्रमात सर आहे सर 3 गोष्टी महत्वाच्या घडत असतात. तुमच्याकडे घडल्यात की नाही मला माहित नाही. ठोकोसरला लक्षात आला सर, ठोकोसर लक्षात आला इशारा. गॅदरिंगच्या कार्यक्रमाची रिहर्सल, ईद फेस्टिवलच्या एकांकिकाची किंवा नाटकाची रिहर्सल आणि NSSC हे 7 ते 10 दिवस खूप पात्रांच्या जीवाचे प्रश्न असतात. कोणावर कधी कुणाचा जीव कसा जगेल काही सांगता येत नाही. आणि तुमचाही जीव कोणावर जळला असेल त्या 7 दिवसामध्ये तुमची झालेली घट्ट मैत्री, एकमेकाबद्दल असलेला समज गैरसमज दूर झाला असेल, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आदर आणि प्रेमभाव सुद्धा निर्माण झाला असेल आणि व्हायला पाहिजे. आपल्या घरापासून आपण काही गोष्टीची सुरुवात करायला शिकलं पाहिजे. पोरांना कोण मुलं आहेत बरं घरी उठल्यानंतर आपल्या बिछाण्याची घडी करतात, आथरण्याची घडी 1 2 3 आता नको हळूहळू 1 त्यानं पहिले केला आता त्याचा बघून दुसऱ्याला हात वर करणं म्हणजे चुकीचं. गुड केलं पाहिजे. जी आई तुम्हाला आणि आम्हाला रात्री झोपल्यापासून सकाळी उठून पुन्हा झोपेपर्यंत सेवा करते तिला छोटीशी मदत आपल्याकडून झाली पाहिजे.
बहुत लोक कहते की देश सुधारना चाहिए, जग सुधारलं पाहिजे, पण कोणीच मत नाही मी सुधारलं पाहिजे. देश म्हणजे मी आहे. भारत कुठे आहे मला कोण सांगेल? भारत कुठे आहे असं सांगताना भारत कसं दाखवता येईल? मला एखादी नकाशा दाखवला, हा भारत आहे माझा. अरे बापरे, मला इथं झारखंड आहे, उत्तराखंड आहे, काश्मीर आहे, बिहार आहे, UP आहे, बिहार सगळे. भारत कुठं आहे? कधी नकाशात कधी कोण आहे? पुरुष. बरोबर आहे. पण पुरुष कुठे आहे? माणूस कुठे आहे? याला आपण चेहरा म्हणतो सर. पण जेव्हा चेहऱ्याकडे पाहतो तुम्हाला दोन डोळे दिसतात, एक नाक दिसतं, कपाळ दिसतं, तोंड दिसतं, जीभ दिसतं. माणसाचा चेहरा कुठे आहे? हे मिळून चेहरा बनत असतो. तसा तो पूर्ण राज्यांचा म्हणून भारत बनत असतो. आपण जी सुरुवात केली या 7 दिवसांनी प्रेरणा आपल्याला नक्की मिळाली असेल. स्वच्छतेची वेगवेगळ्या मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. किती पटलं काय पटलं मला माहीत नाही. प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये गोष्ट पक्की केली पाहिजे. प्रत्येकाला काय वाटतं माझ्याने काय होणार, मी काय करणार आहे? नाही बाबा, आपल्याला जमतच नाही. सर्वात पहिले या राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठा उद्देश असा आहे की तुमच्या मनाचा न्यूनगंड दूर झाला पाहिजे. तुमच्या मनात काय आलं पाहिजे, नाही मी करू शकतो. पुन्हा पुन्हा ऐकले बरं, मी शेंगा खाल्या नाही, मी टोपलं उचलणार नाही. पुन्हा पुन्हा एकटीच ऐकलं. व्हेरी गुड. तू ऐकलं लोकमान्य टिळकांच्या काळात नाही वाचला असेल, आता भाषणात ऐकलं असेल. व्हेरी गुड. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टोपलं उचलणार नाही. पण पुन्हा पुन्हा हे सुद्धा ऐकलं असेल की शेंगा पुन्हा खा, टपरा आपल्याला उचलायचे. ऐकलंय कोणी? मोदी सांगतो ना बाबा कचरा फोड विदाऊट आपलं कुठं आहे. बरोबर आहे. एकीकडे स्वातंत्र्यपूर्वीच्या इतिहासाकडे जेव्हा पाहतो तेव्हा कंकर स्वरूपाचा लोकमान्य टिळक आम्हाला सांगतो मी शेंगा खाल्या नाही, मी टोपलं उचलणार नाही. हे दुसरीकडे देश स्वातंत्र्याच्या नंतर 60-70 वर्षाच्या प्रयत्न करायचा म्हणतो शेंगा पुन्हा खा, टपरा आपल्याला उचलायचे. म्हणजे देश स्वच्छ आपल्याला ठेवायचा आहे. आणि मला असं वाटतं की या शिबिराचा उद्देश तोच आहे, कचरा पुन्हा टाकू द्या, कचरा आपल्याला उचलायचा आहे. जोपर्यंत मला कचरा उचलायचा आपण शिकणार नाही, जोपर्यंत मला करायचं हे मी स्वीकारणार नाही, तोपर्यंत तुमच्या त्यांच्यात बदल होणार नाही. काय झालं सर, एका राज्यामध्ये मिलिंद फुले नावाचा एक राजा होता. मिलिंद नावाचा एक राजा होता बघा, नागसेन मिलिंद फुले. बघा मला तर सर तुमच्याकडे बघून असं वाटतं तुमचा विद्यार्थी खरोखर बाबासाहेबांना विभेद असलेलं मिलिंद कॉलेज इथला प्रत्येक विद्यार्थी हा मिलिंद सारखा असला पाहिजे, इथला शिक्षक हा नागसेन सारखा असला पाहिजे. ही जी काय बाबासाहेबांची भूमिका होती तशी भूमिका तुमची नक्कीच विद्यार्थ्यांप्रती असेल. एक राजा होता मिलिंद नावाचा, आणि राजाला असं पाहिजे की हा माझा देश, हा माझं राज्य किती इमानदार लोक तुम्हाला कारण आपण आपल्या लोकांची परीक्षा घेतली पाहिजे. बायका घरात लेडीज असतात, ती नवऱ्याला काय काय देते, परीक्षा घ्यायची ते काम करावं. परवा दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि आपण जनतेला आव्हान करूया की सर्वांनी दूध आणून द्या, साखर, खाली खोबरं, त्याच्यात काय मसाला आहे ते आपण देतो, पण जनतेचा त्या सहभाग असला पाहिजे. सर्वांना आपण एक टोपलं पात्र जे काय त्याची परिस्थिती आहे तसं दूध त्यांना आणून द्यायचं ठरवलं. आणि मग राजाला फतवा काढला, सगळ्या लोकांनी फतवा गेला. आणि मग राजाला असं वाटतं की दिवसाचं दूध दिलं तर लोक त्याला मोठं भांडं आणलं, आपल्याकडे दूध कमी, मग आपण टोपल्यात किंवा वाटीत किंवा गिलासात किंवा तांब्यात तसं न्यायचं. मग बाबा रात्री 10 ते सकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही दूध त्या पात्र्यात आणून टाकायचं असं ठरलं. लोक उत्साही झाले, आपल्या राजाला सांगितलं, पण आमच्याकडे सवय आहे राजा बोला टाळी बजाव, तो अख्खा देश टाळी बजावला. राजाने कही दिया मेणबत्ती लगाओ तो लोगों ने घरों को आग लगाते. आपल्याला पैसेच नाही राजा बोले तर आले. तसं ते राजाला म्हणलं, सगळ्यांच्या मनात घेतलं, सगळ्यांनी मनावर घेतलं. आणि माझ्यासारखा मूर्ख माणूस ज्याने बायकोला जास्त शिकवलं, माझ्या बायकोचं शिक्षण MA हिंदी, MA मानसशास्त्र, MA इतिहास, MA मराठी आणि PhD BSM MSW भीमाशंकर पाटकर कॉलेज जुन्नरमध्ये नोकरी करते. जेव्हा लग्न झालं तेव्हा ती BA ला होती 3rd इयर. सांगायचं तात्पर्य असं आहे की लोक म्हणतात महात्मा फुलेंनी बायकोला शिकवलं, आम्ही पण शिकवलं.
आणि भविष्यात तुम्ही पण बायकांना शिकवा, हे की नाही? बरं नका शिकू, कमीत कमी शिकलेली बायको करा, इझी शॉर्टकट. आणि माझ्यासारख्या एका शहाण्या माणसाच्या बायकोला सांगितले, अहो मी सर्व लोक दुधात टाकणार, ज्ञानानं कळची होऊन पाणी काय बिघडेल, दुधात काय लक्ष दिला नाही. आता मलाही थोडा प्रश्न पडला, उगाच आपल्या लेकरांच्या तोंडातला घास, चांगलं दूध द्यायचं घेऊन टाकायचं काय झालं एवढ्याच्यात, एक ताब्या एक कळशी दूध आपल्या ॲडजस्ट होऊन जाते. बरं मला वाटतं माझी बायको शहाणी आहे, चला बाबा आपण जाऊ तू कळशी किती पाणी टाकलं. पण ज्या देशाचा ज्या राजाचा राजा हुशार असेल तिथे प्रजाही हुशार असते, आणि मग हे जमून घ्यावं लागतं. मग सगळ्याच्याच बायकाने त्या आयडिया देऊन टाकली, सगळ्याच्याच बायकाचं सगळ्याच्याच नवऱ्यानं ऐकलं, नवऱ्या ऐकलं बरोबर का? माय उशीर आली बरोबर, नवरा ऐकते की नाही? मॅडम तुमचं लग्न नाही झालं, तुम्हाला आता नंतर आलं कसे लिंबाचा पाला कडू येतो, गोडे कधी करताय खाल्यानंतर, ते तुम्हाला लग्नानंतर काय बायकोच चालतं, तुमचं आमचं चालत नाही. बरोबर आहे भाऊ, झालं का तुझं? मग कसं कळालं? म्हणजे आई बाबांना पाहून त्याला ते लक्षात आलं. आणि मग सगळ्याच लोकांनी जवळपास 50% लोकांनी पाणीच म्हणून टाकलं. सकाळी राजाच्या बायको येते आणि ते कडे खोलते, त्याचं पाच सगळं पाणीच. राजाच्या लक्षात येतं की मी जितका चतुर आहे, मी जितका हुशार आहे, माझी जनता त्याच्यापेक्षा अधिक हुशार आहे. सांगायचं तात्पर्य असेल कोणाला, मी एकट्यानं पाणी टाकलं तर काय होतंय असं म्हणल्यामुळे तिथे सर्वांनीच पाणी टाकलं आणि पाणी झालं. खीर होणार का पाण्याची? नाही, म्हणजे खीर नाही झाली. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपणही आयुष्यामध्ये काम करत असताना माझ्याने काय होतंय असं म्हणून चालणार नाही, माझ्यानंच होतं आणि मीच केलं पाहिजे ही जिद्द तुमच्या आमच्या माझ्यावर निर्माण होईल. त्यामुळे परिवर्तन म्हणजे दुसरं काय? परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे मी. आय जेव्हा करतो, मी जेव्हा करतो तेव्हा संबंध तेच बदललेला असतो. या गल्ल्या गल्ल्याने जेव्हा तुम्ही कचरा साफ करत होते, कमीत कमी त्या घरातून कचरा आणून टाकणाऱ्या बाईला पोरला किमान 7 दिवस लास्ट वाटली असेल, नको बाई ती पोरं साफ करते, तिने कसा कचरा टाकावा. प्रेरणा भेटली ना तुमच्याकडून, आणि अशा प्रेरणा भेटल्या पाहिजेत. या प्रेरणा भेटण्यासाठी आपल्याला कृतीची जोड द्यावा लागतो. आम्हाला त्या म्हणजे बाबा 10वी नापास आहे, तुम्हाला सांगताना अभिमान वाटेल मला. 3रीत एकदा शिक्षकेला दगड मारला म्हणून, 7वीत 2दा, 12वीला रेस्ट तिकीट, असा 3 वेळेस नापास व्हायला पडायचं, 4 वेळेस 5 नापास. अभ्यास हे तुमच्या जीवनाचं शेवटची परीक्षा नाही आहे, तो त्या काळापुरता एक प्रयोग आहे. समजा आईनं आज घरी मेथीची भाजी करायचं ठरवलं, मेथीची भाजी, लसण, मिरची, थोडंसं तेल, मीठ, हे ना, बरोबर आहे का? म्हणजे तू घरी सर्व स्वयंपाक करता यायचा, म्हणजे मला येतो बरं का, म्हणून मी सांगितलं. आज तर तिचं टार्गेट आहे, ठीक आहे मीठ कमी पडेल पण टार्गेट पूर्ण होतो, मेथीची भाजी वरून टाकून खायला पाहिजे. आयुष्यातील तेच आहे, आयुष्याची पुस्तकाची परीक्षा ही त्या वर्षीचं टार्गेट आहे. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्याचं टार्गेट आता ठरवलं पाहिजे. कुणाला आठवतं बरं, अर्जुन जंगलात गेला होता, द्रोणाचार्याने सांगितलं की बघा त्या झाडावर काय दिसतं. कुणाला आंबा दिसला, कुणाला झाड दिसलं, कुणाला त्या झाडावर सळसळाले पाणी दिसले, पण अर्जुनाला एक पोपटाचा डोळा दिसला. हा डोळा खतरनाक असतो बरं का, कधी कुठला डोळा झाकायचं हे लक्षात ठेवा. तुमच्या भाषेत मारायचे हे की नाही, आपल्या म्हणतात जाऊ दे यार, हो की नाही. आणि तिला मात्र वेगवेगळं आहे, डोळे डोळा वेगळं आहे, तसा डोळा त्याला दिसला. काय तरी लोक अर्जुनाचं डोकं त्या डोळ्यावर गेला असेल बरं, कोण सांगू शकेल? तर शुद्ध पद्धतीने आपल्याला विचार करता आला पाहिजे. हम लोग ये नाही सोचले, आम्हाला सांगितलं हनुमानांचा जन्म, मारुतीचा जन्म झाला, मारुती मला माफ करा, मारुतीचा जन्म झाला, आईच्या पोटातून बाहेर आले, आईला बरं ते बोल काय आहे, आई म्हणते सूर्य, मारुती उडत गेली.
ते गोळा गिळा कसं शक्य आहे मारुती, कसं शक्य आहे? त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्या पुढे आपण तर्कसिद्ध पद्धतीने आपल्याला काही प्रश्न पडले पाहिजे. आणि शिक्षणाचा मूळ उद्देश आहे का, जोपर्यंत तुमच्याकडे काय येत नाही तोपर्यंत इथं कांबळे येत नाही. आणि म्हणून कांबळे यायचं असेल, कांबळे व्हायचं असेल, आमचा नितीन चंद्रशिव खूप सांगतो, आमच्या कांबळ्याला इतका मारला तरी तो रडला नाही, नुसताच त्यांना ह्याला कधी तशा कधी बघायचं नितीन चंद्रशिवची कविता कांबळे नावाची. का पडला पाहिजे तसा तो अर्जुनाला का प्रश्न पडला, काय तुम्हाला प्रश्न पडला का काय नाही, आम्ही विचार नाही करू शकतो. आम्हाला अजूनही हे नाही कळालं की 5 पांडवांची एक बायको कशी काय होऊ शकते आणि तिचंही अभाग्य असं प्रेम करणारा असू शकतो, म्हणजे 6 का प्रश्न का पडत नाही. म्हणजे जुळ्यावर जर हरायचं असेल तर माझी माय द्रौपदाच सापडते, अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर माझी माय सीता सापडते. आणि आजही कधी ऐकलं का हो सर असं, मॅडम मला क्षमा करा का, मुलींना मला माफ करा, एखाद्या पुरुषावर 4-5 मुलींनी बलात्कार करून त्याला मारून टाकलं कधी ऐकलं? एखाद्या बाईने खूप दारू पिऊन गलीत गोंधळ घातला कधी ऐकलं? एखाद्या बाईने दारू पिली सभाचून दारू देतो तर ती आली असेल झालंय का नाही? सातत्यानं या देशामध्ये सातत्यानं ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झाले त्या महिलांनी पेटून कधी उठायचं बेटा? सर सासूच पेट होती, नाही तर देत पेट होतं, आम्ही कधी भेटा? परिवर्तनाची गोष्ट ह्या राष्ट्रीय सेवा यज्ञाच्या माध्यमातून आपण शिकली पाहिजे. विशेष करून मुलींनी महिलांनी लक्षात घ्या, तुम्हाला जर आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं असेल ना, झालं तुझं फरक आहे कळतं ना? हे काय हे झाल्यावर भेटते पंक्तीत, हे झाल्यावर पंक्तीत भेटते, हे म्हणजे लग्न झालंय का? ज्या मुलीला वाटतं मला कलेक्टर नवरा भेटावा मॅडम, आता ते तुमच्या नशिबात नाही, माझ्या बायकोच्या नशिबात नसं, ज्यांचे लग्न झालं त्यांच्या नशिबात, पण तुमच्या नशिबात तुझ्या नाही गे बाई, तुझं झालं. जिचं लग्न झालं नाही त्या मुलीला जर वाटत असेल मला कलेक्टर नवरा भेटला पाहिजे, तर बाई तुला कमीत कमी उपजिल्हाधिकारी व्हावं लागेल. आमचं सूत्र काय, आमचा बाप म्हणेल तो, वडील असेल तर ठीक, नाही तर आई म्हणेल, काका म्हणेल, मामा म्हणेल तो. आम्ही कधी ठरवायचंय मला कलेक्टरची बायको व्हायचं? बरं तुम्ही कलेक्टरची पोरं आहेत काय? त्यांना कलेक्टरची पोरं कसं शिकायला हे की नाही? तुम्ही कलेक्टरचे पोरं नाही, पण तुम्ही इतनी ताकत है कि तुम कलेक्टर के बेटे हो सकते बॉस. तुम्हाला जर कलेक्टरची पत्नी व्हायची असेल तर कलेक्टर व्हावं लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला या नाही चिठ्ठीमध्ये काहीच नाही, बघू नका असं काही. लहानपणी चिठ्ठी आली की खूप खुश व्हायचं आलं, म्हणजे कॉल विचारत असतात. तुमच्यासाठी मोबाईल नव्हतं ना तेव्हा चिठ्ठ्यावर चालायचं. आता चिठ्ठी आली की भीती वाटते, मग ते प्राचार्याची येऊ नाही तसं विचार मंचावर येऊ. तर तुम्हाला मोठं व्हायचंय, आपल्या बापाला कलेक्टरचा भाग करायचा एवढं मात्र भान ठेवलं पाहिजे. या 7 दिवसाच्या कार्यक्रमातून तुमचं निवासी नव्हतं वाटतं सर? निवासी होतं इथंच होते लेकर? अच्छा हे इथलंच आहे तर इथं झोपले का घरी झोपले का निवासी आहे ना? छान. आमच्या काळामध्ये निवासी होतं सर. आपल्या काळामध्ये 7 दिवस मायबाप एक बॅग निघताना बॅग करण्यापासून आपली धावपळ, टूथपेस्ट राहायचं, ती साबण घरी राहायची, तेलाचा डबा घरी राहायचा, कुणाच तरी कंगवास घे, रात्री झोपलं की चोर त्याचं एक बरोबर आहे का सर? ते आपल्या काळात होतं ते, पण परिस्थिती इतकी नाजूक होती. तुमचं निवासी प्रशिक्षण शिबिर नव्हतं. एक गोष्ट आलं लक्षात आलं सरांच्या, माझ्या लक्षात आलं सर, माझ्या जीवाचा प्रश्न आहे. या सर्व शिबिरांच्या माध्यमातून एक लक्षात आहे, युवा काय आहे, युवकांसाठी अशा शिबिरांचं आयोजन का केलं जातं कोण सांगेल?
या 7 दिवसात कुणाला कळलं बरं शिबिर कशासाठी आहे? कुणाला कळलं का? हा, परिवर्तन व्हावं यासाठी. कुठलं परिवर्तन अपेक्षित आहे तुम्हाला? हो हो यस, अजून घराचा हा मनाचा हा तेवढंच करतो. ओके, याला कळालं बाबा आपल्याला आपल्यात बदल होतो. 7 दिवस आपण काम केलं, जर हे 7 दिवस कामी जर एवढ्याच्या आता कनेक्ट केलं असतं तर 500 दिवसात 35,000 मला भेटले असते. पण इथं भेटलं नाही. इथं तात्पुरतं आम्हाला काही भेटलं नाही, पण आयुष्यभराचं आम्हाला भेटलं. आयुष्यभराचं स्वच्छतेचं महत्व पटलं. किमान तुम्ही तरी कचरा बाहेर फेकणार नाही एवढं तरी आपण शिकला असेल, एवढं तरी आपण शिकायला पाहिजे. एक जनरल गोष्ट आहे की अशा शिबिराच्या माध्यमातून जेव्हा एक वक्ता आपले शिक्षक हे सर्व जे आयोजन करतात ना, हे आयोजन त्यांच्यासाठी नाही, त्यांचा एक पार्ट आहे कामाचा. आमचं एक पार्ट आहे कामाचे, व्यवस्थित ठरलं असतं तेवढं करायचं या वर्षात आयोजन करतो. पण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देणे. तुमच्याकडे झाले की मॅडम गाणे वगैरे झाले? गाणे, डान्स, नाटक वगैरे काही होतं का तुमच्याकडे? नाही झालं नाही का? ते निवासी असतं झालं असतं सगळं. ठीक आहे, वेगवेगळ्या कलागुणांना वाव देणे, तुमच्यात असलेली स्पीड जी आहे ती ताकद आहे त्याला डेव्हलप करण्याचं काम हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलं जातं. आणि मला असं वाटतं की या 7 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये ज्या ज्या वक्त्यांनी मार्गदर्शन केलं असेल निश्चितच ते मार्गदर्शन तुमच्या भाग्य आयुष्याच्या एक काय आपण जसं लग्न घरून जाताना पुन्हा गावाला शिदोरी देतो तशी शिदोरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणार आहे. युवकांमध्ये वेगळं परिवर्तन व्हावं, युवकांमध्ये वेगळी ताकद निर्माण झाली. या देशातला युवा हा जग बदलू शकतो. रशियाची क्रांती युवकांनी केली, तशी क्रांती स्वच्छतेच्या माध्यमातून असेल, गावकऱ्यामध्ये अंधश्रद्धेच्या माध्यमातून असून वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं ठोकळे सर आपण ज्या पद्धतीनं कोरोना या 7 दिवसाचा प्रोग्राम घेतात प्रस्तावित करतो, गायकवाड सरांचं ऐकलं की कसे कसे कार्यक्रम घेतो, कोण कोण इथे येऊन गेले आणि काय काय बोलून गेले. याचा अर्थ सर तुम्ही लावलेलं बीज, तुम्ही लावलेली प्रेरणा, तुम्ही दिलेलं विद्यार्थ्यांना हे काही 7 दिवसाचं मोटिवेशनल स्पीच असेल, कृतीतून केलेलं स्वच्छतेचं महत्त्व असेल, अंधश्रद्धेच्या बाबतीतलं महत्त्व असेल, निर्व्यसनीच्या बाबतीचं महत्त्व असेल, आपल्याला सर्वच गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निश्चित भविष्यात परिवर्तन झाल्याचे जाणार आहे असं मला वाटतं. ज्या कॉलेजचा प्राचार्य इतका यंग, स्मार्ट आणि डॅशिंग दिसतो तिथले विद्यार्थी मला वाटतं असं तुम्ही डॅशिंग आहे. मग भाषण करताना एक तर माझ्याकडे पडून म्हणजे मला वाटलं पण नेमकं चांगलं आहे का. आणि तुम्ही स्मार्ट आहात सर, स्मार्ट आहेत म्हणून तुमच्या सासऱ्याने तुम्हाला दिलेले आहे. असं सर्व सर हसत खेळत 7 दिवस तुमचे गेले. आजचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. कोरोना विषयातील 3 निरोप कधी लक्षात ठेवा. पहिला 10वीचा निरोप समारंभ, दुसरा वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून निरोप समारंभ आणि मुलींनो शेवटचा समारोप म्हणजे तुमच्या लग्नाचा समारोप. ही यांची अवस्था जरी छान वाटत असते तरी 7 दिवस रोज मुलं यायचे आपण जायचे. टाईम टेबल बिघडला तर उद्यापासून ते होणार नाही. 7 दिवसाच्या या कार्यकाळामध्ये आईवडिलांप्रमाणे तुम्हाला त्यांनी जपलं. आईवडिलांनी जशी मुली आज नांदायला जातात तसं या समारोपातून तुम्ही या वेगळ्या जगात तुम्ही जाणार आहात. वेगळ्या जगात जात असताना स्वच्छतेचं महत्त्व घेऊन तुम्ही जाणार आहात, अंधश्रद्धेचं महत्त्व घेऊन तुम्ही जाणार आहात, बिझनेस माइंड तुम्ही घेऊन जाणार आहात, परिवर्तनाची लढाई घेऊन तुम्ही जाणार आहात आणि माणुसकी कशी जपायची हे या शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करायला तुम्ही यायला प्रयत्न नक्कीच यशस्वी होणार आहे. गायकवाड सर आपल्या सर्व टीमला रमेशदादा असतील, वैशालीताई असतील, अर्चनाताई असतील, काटकर लाटकर ऐकत असं सुरुवातीला शिक्षणाधिकारी कसे काय आहे लाटकर मॅडम म्हणजे असं चांगला योग आहे. अधिकारी चांगले आहेत आपल्याकडे. अंजलीताई असतील, जयश्रीताई असतील, आपण सर्वांनी विद्यार्थ्यांना आईप्रमाणे प्रेम लावलं, जीवाला लावला. मॅडम आयुष्याची प्रमाणित तरी सांगतो तुम्हाला मी सर एकच वाक्य सांगतो की मी आणि ज्याचा बोलताना मला म्हणालो मी खूप खर्च करतो माझ्या शाळेच्या कोरोनावर. या कोरोना जेव्हा पाहिजे सर कुठे असंच काय करतो घेतो तुमच्यासोबत शाळा बदली कोरोनासोबत आहे. मी सतत सांगत असतो सर की जे पोरं माझे 2-2.5 लाख रुपये महिन्याची पगार उडवतात, खर्च करत पप्पा मला बूट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ड्रेस पाहिजे, अडकत जे पोरं 1.5-2 लाख रुपये पगार माझा उडवतात त्यांना जर मी माझ्या जीवाच्या पलीकडे जपत असेल माझ्या पुढच्या लेकरांना तर ज्यांच्या जीवावर 2-4 लाख मी पगार करतो त्या लेकरांनी किती जीव लावला पाहिजे. काम करत असतो.
मुलं ही आजची प्रॉपर्टी नाही, ही आमची उद्याची प्रॉपर्टी. जेव्हा ठोकरचं रस्त्याने जात ठोकरसानं कोणतरी पोलिसाची गाडी आली की एस पी त्याला थांबवतो किंवा पोलिसचा ट्रॅफिकवाला थांबवतो इत्यादी कोणाबद्दल सर जैन सर त्यांचे सर त्यांना जाऊ द्या सर की तो जो पुरस्कार आहे तो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार असतो आणि तो पुरस्कार करण्याचं काम ते पुरस्कारावरती तयार करण्याचं काम विद्यार्थी निर्माण करण्याचं काम ह्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण करत असतो. विशेष शिक्षक शिकवत असताना आपण विषयाबद्दल थोडं ज्ञान देतो पण जगात सर्वत्र ज्ञान जे असतं की जगायचं कसं हे जेव्हा आपण देण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी जेव्हा घेतात मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं आव्हान जगात दुसरं असू शकत नाही. माझी सर्व शिक्षकांना विनंती असेल की आपण सर्वजण दोन गोष्टीचं पथ्य पाडूया. जेव्हा जेव्हा आपण आपल्या कॉलेजच्या शाळेच्या प्रिमाईसमध्ये येऊया तेव्हा शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून आपण त्या गेटच्या आतमध्ये जायचं नाही. तिथे असलेल्या तुमच्याकडे किती विद्यार्थी मला माहिती आहे माझ्याकडे 1800 विद्यार्थी आहेत आणि म्हणून मी माझं भाग्य समजतो 1802 लेखांचा बाप आहे असं मला वाटतं. आपल्याकडे बघा शाळेमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये कशी घटना घडते की आपल्याकडे लहान लहान लेकर आहे एखादं लेखून तर पडलं तसं पडलं कांबळे सरला बोला दवाखान्यात डॉक्टरला पडलं सर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याच्याकडे केस काय करतो. मला आनंद या गोष्टीचा मला सांगायचं तात्पर्याचं की आपण जेव्हा आपला मुलगा पडला घरी तर आपण शेताला म्हणत नाही त्या काकाला म्हणून पोरला दवाखान्यात द्यावा आपण आपल्या मुलाला पळत घेऊन जातो. तसं आपण प्रत्येकाने शाळेच्या गेटमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा शिक्षक न होता एक पालक म्हणून आपण त्या गेटमध्ये आलं पाहिजे. हे प्रत्येक पोरगे आपलं आहे हे प्रत्येक पोरगी आपली आहे आणि भविष्यामध्ये या शिबिराच्या माध्यमातून जेव्हा ते घडणार आहे एक दिवस असायचं तुमचाच विद्यार्थी तुमच्या बाजूला खुर्चीवर बसून असंच व्याख्यान देईल तो तुमच्या आयुष्याचा सर्वात सुवर्ण आणि ग्रेट डे असतो. तो निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होतो. राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्राचे प्रभारी डॉक्टर प्रशांत वनंदे माझा भाऊ होता आता तो याला MA प्राचार्य म्हणून आहे. दादाचा चांगला मित्र आहे तो आणि या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे शिबिर या शिबिराचा उद्देश नेमका काय असं आपण समजून घेतलं पाहिजे. येणाऱ्या भविष्यातल्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला काय म्हणता येईल त्याला इच्छा नसताना सुद्धा खूप काही ऐकून घ्यावं लागलं. मधातच अशा चिठ्ठ्या सुद्धा आलेल्या आहेत. ती चिठ्ठी मी कोणालाही दाखवणार नाही तर याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच नंतर देईल. सर मी चिठ्ठी पाठवतो मला तर आपल्या सर्वांना हवे खूप खूप मंगलकामना देतो. या प्रसंगी आदरणीय मिलिंद सर रमेश सर असतील नितीन सर असतील आपण सर्वांनी मला बोलवलं मला ऐकून घेतलं. बोलत असताना काही चुकलं असेल चुकीचं काही बोललं असेल तुमच्या भावना दुखवल्या असतील तर खुशाल रूप द्या. मी काय बाकी मागत नाही ते काय माझ्या जो मेरे खून में नहीं है वो मैं बाहेर ती येऊ शकत नाही. जे माझ्या पोटात असतं ते माझ्या ओटात असतं जे माझ्या ओटात असतं ते संध्याकाळी पोटात जात असतं. त्यामुळे आता जेवण रे बाबा मला बोलायची म्हणजे आपली मुलं किती ॲडव्हान्स आहेत बघा. दादा कोणत्याचे चित्रपट पाहत ना म्हणजे अर्थाचा आनंद तुमचा होणार नाही. आपण सहन केलात मला बोलवलात आपल्या सर्वांची या ठिकाणी आभार मानतो. याच ठिकाणी थांबतो.